नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. छत्रपती संभाजीनगर रोडवर मोठे मोठे खड्डे, स्थानिकांनी खड्ड्यात लावले काठी आणि पिशवी. अपघात होऊ नये म्हणून स्थानिकांनी खड्ड्यात लावली काठी आणि पिशवी. नाशिकच्या नांदगाव शहरातील छत्रपती संभाजीनगर या प्रमुख रोडवर नांदगाव तहसील कार्यालय, कोर्ट रोड तसेच ग्रामीण रुग्णालय आणि शाळा असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहन चालक, नागरिक, विद्यार्थी ये जा करीत असतात. मात्र या मार्गावरील मस्जिद समोर रस्त्यावर सद्यस्थितीत मोठे मोठे खड्डे पडलेले असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून स्थानिक कार्यकर्त्यांनी या खड्ड्यात दगड लावून काठी उभी करून त्याला पिशव्या बांधण्यात आल्या. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे तातडीने संबंधित विभागाने काम सुरू करावे, नाहीतर आंदोलन करण्यात येईल. काही बरे वाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असा इशारा माजी नगरसेवक विश्वास अहिरे यांनी दिलाय. आपला संभाजीनगर रोडमध्ये मोठे खड्डे पडलेले आहे. प्रशासनाने इकडे दुर्लक्ष केलेलं आहे. या रस्त्याने पुढे शासकीय कार्यालय आहे, सरकारी हॉस्पिटल आहे आणि विद्यार्थ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात चालू असते. वाहतूक इतकी जोरात असते की हा एकमेव रस्ता आहे संभाजीनगरला आहे. त्यामुळे या रस्त्याकडे का प्रशासन दुर्लक्ष आहे? काल परवा 2-3 व्यक्ती पडले, त्यांना मार लागले गेलेला आहे, तरी प्रशासन लक्ष देत नाही. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.